एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत करते. आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. तर आज परतीचा प्रवास सुरू होणार आहे. सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि आम्ही आता रिटर्न येणार आहोत आमच्या घरी. त्या अगोदर हे सगळं दृश्य पुन्हा एकदा फोनमध्ये कॅप्चर करायचा मोह आवरला नाही, म्हणून पुन्हा हे सगळं कॅप्चर केलं मी. झाडं म्हणजे माझ्या खूप आवडीचा विषय आहे. तर चला सुरू करूयात आपण आजच्या व्हिडिओला. अधिक महिन्याची सुरुवात झाली आहे, तर घरच्यांनी पुरणपोळीचा बेत केला होता. मस्त पुरणपोळी खाऊन आम्ही निघालो. गावाकडून पुन्हा शहरात यायचं म्हटलं की पाय निघत नाही, पण कामांमुळे आणि आपल्या बाकीच्या जबाबदाऱ्यांमुळे आपल्याला यावंच लागतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल. कारण तुम्हाला पुढे कळेलच, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. लहानपणापासूनच ते अत्यंत बुद्धिमान, शूर आणि अभ्यासू होते. त्यांनी संस्कृत, मराठी, हिंदी, पारसी अशा अनेक भाषांचे ज्ञान मिळवले होते. संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथही लिहिला होता. आणि आज आम्ही निघालो आहोत तुळापूर या ठिकाणी. सोळाशे 1689 मध्ये संगमेश्वर येथे मुघल सैन्याने संभाजी महाराज आणि त्यांचे विश्वासू साथीदार कवी कलश यांना पकडले. त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले, तरीही त्यांनी धर्मांतर करण्यास नकार दिला आणि स्वराज्यासाठी बलिदान दिले. त्यामुळे त्यांना धर्मवीर म्हणून ओळखले जाते. तुळापूर या नावामागे अशी कथा सांगितली जाते की शहाजीराजे भोसले यांनी येथे हत्तीचे वजन करून तेवढे सोने दान केले होते. तुला म्हणजे वजन करणे, म्हणून या गावाला तुळापूर हे नाव पडले. आजही हजारो शिवभक्त आणि पर्यटक तुळापूर व वढू येथे जाऊन संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देतात आणि त्यांच्या शौर्याला अभिवादन करतात. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातून आपण अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकू शकतो. त्यांचे संपूर्ण आयुष्य संघर्ष, शौर्य आणि स्वाभिमानाने भरलेले होते. संकटामध्ये हार मानू नये. कितीही अडचणी आल्या पण त्यांनी कधीही हार मानली नाही. कितीही कठीण परिस्थिती असली तरी धैर्याने उभं राहायचं हे त्यांच्याकडून शिकायला मिळतं. अत्याचार सहन करूनही त्यांनी धर्मांतर स्वीकारलं नाही. स्वतःच्या मूल्यांशी आणि तत्वांशी प्रामाणिक राहणं किती महत्त्वाचं आहे हे त्यांच्या बलिदानातून समजतं. शंभू महाराज हे फक्त योद्धे नव्हते, तर विद्वानही होते. अनेक भाषा, साहित्य आणि शास्त्रांचा त्यांनी अभ्यास केला होता. त्यामुळे जीवनात शिक्षण आणि ज्ञान हे तितकंच महत्त्वाचं आहे हे कळतं. अत्यंत कमी वयात त्यांनी स्वराज्याची जबाबदारी सांभाळली. कठीण काळातही लोकांना एकत्र ठेवून नेतृत्व कसं करायचं हे त्यांनी दाखवलं. स्वराज्यासाठी त्यांनी स्वतःचं जीवन अर्पण केलं. आपल्या मातीवर, संस्कृतीवर आणि लोकांवर प्रेम करणे ही मोठी शिकवण आहे. इतिहासात अनेक गैरसमज पसरवले गेले, पण संभाजी महाराजांचं खरं व्यक्तिमत्व अभ्यास चालल्यावर त्यांची बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टी दिसून येते. त्यामुळे कोणाबद्दलही पूर्ण माहिती घेतल्याशिवाय मत बनवू नये. प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र असूनही त्यांना आयुष्यात अनेक संघर्ष, अनेक गैरसमज हे यांना सामोरे जावं लागलं आणि लहानपणीच पोरकही व्हावं लागलं. शक्ती, बुद्धी, स्वाभिमान आणि संयम यांचा दुसरा संगम म्हणजे संभाजी महाराज. त्यांचा इतिहास फक्त वाचण्यासाठी नाही, तर आयुष्यात प्रेरणा म्हणून जगण्यासाठी आहे.
शंभू महाराजांचा घातपात हा त्यांच्या जवळच्याच लोकांनी केला याबद्दल तुम्हालाही कल्पना असेल. इतिहासानुसार संभाजी महाराजांना पकडल्यानंतर तुळापूर येथे आणण्यात आले आणि येथेच त्यांचा छळ करण्यात आला. त्यामुळे तुळापूर हे शंभूराजांच्या बलिदान भूमी म्हणून ओळखले जाते. आज येथे संभाजी महाराजांचे स्मारक आणि संगमेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. तुळापूर हे पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक गाव आहे. भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 नद्यांचा संगम येथे होतो. इथे 3 नद्यांचा संगम असल्यामुळे इथल्या मंदिरालाही संगमेश्वर मंदिर असं नाव देण्यात आलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतं. या 3ही नद्यांचा संगम इथे झालेला आहे. तर हेच ते मंदिर आहे जे मी तुम्हाला बोलली, संगमेश्वर मंदिर नाव देण्यात आलं आहे या मंदिराला 3 नद्यांच्या संगमामुळे. आणि इथे काही कन्स्ट्रक्शनचं काम देखील चालू आहे, याबद्दल मलाही आयडिया नाही आहे. तर असं तुळापूरला भेट देऊन संभाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो आता पुढच्या प्रवासाला. खूप वर्षांपासूनची इच्छा होती शंभू महाराजांच्या ते स्मारक आणि ते तुळापूरला भेट देण्याची, ती पूर्ण झाली. आणि हे पहा, सध्याचं आकर्षण म्हणजे हे मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक. प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी प्रेरणास्थळ असायला हवं. जेव्हा आपलं मन खचून जातं, विश्वास डगमगतो, तेव्हा आपण त्या व्यक्तीकडून प्रेरणा घेऊ शकतो. तर आजची माहिती, आजचा प्रवास आणि हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला हे नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.